भागवताची प्रधान देवता भगवान गोपाल कृष्ण, भगवान भोलेनाथ आणि माता अंबिका यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून उपस्थित संपूर्ण प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी आणि मंचकावरील आमची महाराज मंडळी, मृदंगासाठी साथ करणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण सुरेश महाराज मानकर, त्यांना गायनाची साथ करणारे आमचे दुसरे बंधू सोपान महाराज जंगले आणि आर्गनची सुंदर साथ करणारे आमचे रवी महाराज गायकवाड देवरी या आणि त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आपल्या कार्यक्रमाचे कुशल मार्गदर्शक श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय धीरजजी महाराज, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष जगन्नाथाच्या दरबारातून आलेले स्वामीजी आणि आपल्या त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आणि आपल्या या कार्याला सफलतेकडे नेत असताना ज्यांचा आशीर्वाद पाहिजे असे आशीर्वाद मूर्ती श्री परम स्नेही परम पूजनीय महंत लक्ष्मणदासजी महाराज दुर्गाबोरी, स्वामी श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी कृष्णकांत नंदजी पुरी महाराज शिवयोग आश्रम शिंदी आणि श्री 108 महंत सुरेश्वरानंद गिरीजी आणि महंत अक्षयानंद गिरीजी महाराज दत्त नवनाथ आश्रम सुकळी नंदापूर आणि उर्फ दासगिरी महाराज कृष्णाई गोरक्षण यांना इथून प्रणिपात करून भगवान भोलेनाथाच्या या पावन उत्सवाची आजपासून आपण प्रारंभ झालेला आहे आणि प्रारंभ होत असतानाच गेल्याही वर्षी आपण या ग्रंथाचा विचार केला. आता गेल्या वर्षी असं होतं, एक वर्ष आपण कथा करू आणि परंतु महाराजांचा पुन्हा आदेश झाला ऑगस्ट मध्येच, महाराज आपल्याला याही वर्षी कथा करायची आहे. म्हणजे ठीक आहे. तुमचा फोन झाल्यावर नांदेडवाल्यांचा फोन आला, म्हणजे महाराज आपली दरवर्षाची कला एकच वर्षाची बोला होती आपली दुसरीकडे जायची. आता ती ऐकल्या टिफनचं तास जर सरकं निघालं तर कोणाला असं वाटते, म्हणून म्हटलं पाहू आता पुढे असो. म्हणून याही वर्षी सुद्धा संपूर्ण बोरगावकरांचं दर्शन करण्याचा योग हा माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि गेल्याही वर्षी आपण शिव महापुराण या ग्रंथाचं चिंतन केलेलं आहे आणि याही वर्षी सुद्धा आपल्याला त्याच कथेचा विचार करायचा आहे. काही लोक म्हणतील महाराज गेल्याही वर्षी तेच, याही वर्षी तेच. तुम्हाला एक सांगू का, दवळीतली भाकरी शिळी होत असते, पण संताची आणि भगवंताची चरित्राची वाणी कधी शिळी होत नसते. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तशी गर्दी कमी असते आणि उशीरही होत असते. पहिल्या दिवसचा भरोसाच नसते, जीवनाचा असो का सत्याचा असो. आणि शेवटच्या दिवशी गर्दी होत असते का, आता मुखोटा दिसणार नाही, आता मुखोटा दिसणार नाही म्हणून शेवटच्या दिवशी गर्दी होत असते. असो तसं कसं जीवनाचा आहे तसं सत्याचं समजायचं. म्हणून कुठलाही कार्य करतो म्हटलं की त्या कार्याच्या आरंभी नमन हे केलं पाहिजे. का, नमस्कार केल्याशिवाय कार्य सिद्धी जात नाही. म्हणून कार्य कुठलंही असू द्या महाराज. ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगणं चालू केली, बरेच लोक म्हणतात ज्ञानेश्वरी लिहिली, मी म्हणतो ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहिली नाही, कल्पना चुकीची आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली
आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला